नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज आपण बनवूया माझ्या पद्धतीने पालकची हाटीव भाजी. सगळ्यात आधी तुरीची डाळ मस्त स्वच्छ 2 पाण्याने खळखळ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर इकडे बघा पालक स्वच्छ निवडून चर 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 एकदम चिरून घ्यायची. मस्तपैकी तिला चिरून झाली की चांगली 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. खळ 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 सगळी त्यातली घाण काय माती बिती असेल नसेल सगळी माती आहे बघा त्यातली स्वच्छ मस्त एकदम हाताने सगळं धुवून काढायची. पालक झाली धुवून स्वच्छ की घ्या एका चाळणीमध्ये काढून, म्हणजे त्यातलं सगळं पाणी गळून जातंय. नसेल तुमच्याकडे चाळणी तर काढा एका परातीमध्ये. झालं, आता गॅस पेटवला, गॅसवर ठेवा कुकरमध्ये टाका आता ती पालक झाले टाकून की टाका आता मस्त ते आपण धुवून घेतलेली तुरीची डाळ. झाली तुरीची डाळ टाकून की टाका 2 टमाटे चांगले स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे. चर 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 टमाट्यांनी कशी मस्त आंबूस चव लागते, त्याच्यामुळे टमाटे टाकायचे चांगले 2-3 चांगले टमाटे टाकायचे. आता घ्या टाकून मीठ चवीप्रमाणे, घ्या टाकून आता हळदीने मस्त पिवळा कलर येतो. हळद झाले टाकून की आता घ्या गरगर 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 हलवून आता लावा कुकरचं झाकण आणि घ्या त्याच्या 5 शिट्ट्या. झालं कुकरचं झाकण लावून की चला आता करू फोडणीची तयारी. फोडणीला बघा मी काय टाकणार आहे. आधी घेतले शेंगदाणे, थोडेसेच प्रमाणात घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे. शेंगदाणे झाले भाजून, चांगले मस्त भाजायचे बरं का शेंगदाणे खरपूस. झाले शेंगदाणे भाजून की घ्या काढून टाका त्यात आता मिरच्या. चांगलं त्यांना तडकू द्या, तड 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 नाचू द्या चांगलं त्यांना. त्याच्यानंतर ना आता घ्या टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे बघा मी जादू केली बघा कसं झालं बारीक एकदम. आता झाल्या 5 शिट्ट्या. इकडे बघा कसली मस्त शिजली का नाही, डाळ एकदम गळून गेली अशी शिजली पाहिजे. 5 शिट्ट्यात असं एकदम रेडी होतंय. आता घ्या डाळ घुटणीने घोटून चांगलं त्याला. झालं मस्त की चला ठेवा आता गॅसवर पातेलं. टाका त्याच्यामध्ये 2 पळी तेल होऊ द्या आता चांगलं गरम. टाका त्याच्यामध्ये मोहरी लागली नाचाय की टाका त्याच्यामध्ये जिरे तडकू द्या चांगले. टाका मग आपण केलेलं वाटण मस्त परतून घ्या इकडून तिकडून मस्त करून. चांगला वास सुटला शेंगदाणा मिरचीचा की त्या टाकून घोटलेली डाळ पालक त्याच्यामध्ये. इकडं बघा कशी मस्त एकदम चवीला चरचरीत होती ना भाजी.